नमस्कार, मी डॉक्टर मृणालिनी सौरभ खैरनार, यशरत्न हॉस्पिटल, नागपूर। तर मैत्रिणींनो, आज आपण बोलूया प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या श्वेतस्राव म्हणजेच पांढऱ्या पाण्याविषयी। सुरुवातीच्या दिवसांमध्ये म्हणजेच पहिल्या 3 महिन्यामध्ये शरीरामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण जास्त असतं। तसेच या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सच म्हणजेच गर्भपिशवी, योनिमार्ग यांचा रक्तपुरवठा वाढलेला असतो। यामुळे यांच्या ग्रंथीतून स्त्राव जास्त प्रमाणात निघतात। तर सुरुवातीच्या दिवसांमध्ये पांढरट, पिवळट असे पाण्यासारखे स्त्राव बाहेर पडतात व ते कपड्यांवरती पिवळट डाग सोडतात। हे नॉर्मल आहे। हे सुरुवातीचं एक प्रेग्नन्सीचं लक्षणही मानलं जातं। हे स्त्राव योनिमार्ग स्वच्छ ठेवण्यास मदत करतात। असं वारंवार होत असल्यास वारंवार अंतवस्त्र बदला आणि शक्यतो पॅन्टी लायनरचा वापर करा। मात्र हेच स्त्राव जर दह्यासारखे घट्ट असतील किंवा त्याचा वास येत असेल, तसेच प्रायव्हेट पार्ट्सला खाज येत असेल, तर मात्र लवकरात लवकर तुमच्या डॉक्टरांना भेटा। कारण काय आहे की हे एक फंगल इन्फेक्शन असू शकतं आणि योनी मार्गाद्वारे ते तुमच्या बाळापर्यंतही पोहोचू शकतं। शेवटच्या दिवसांमध्ये लघवीसारखं पातळ पाणी जर अंगावरून जात असेल तर डॉक्टरांना भेटा, कारण हे तुमच्या बाळाच्या पनेरी फुटण्याचं एक लक्षण असू शकतं। वारंवार जर तुम्हाला हे इन्फेक्शन्स होत असतील तर त्यासाठी काही टिप्स। नॅचरल प्रोबायोटिक्स म्हणजेच दह्यासारख्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा। दुसरी गोष्ट, अंतर्वस्त्र ही कॉटनचीच वापरा आणि मोकळी कपडे वापरा, जेणेकरून लेगिन्स किंवा जीन्स यांचा वापर टाळा। हे धुतलेले अंतर्वस्त्र जे आहे ते उन्हातच वाळवा आणि दिवसातून 1 किंवा 2 वेळा प्रायव्हेट पार्ट्स साध्या पाण्याने वॉश करा। यासाठी साबणाचा किंवा कोणत्याही डिटर्जंटचा वापर करू नका। अधिक माहितीसाठी यशरत्न हॉस्पिटल, नागपूर येथे संपर्क साधा।